सोपं आहे मीरा बाळा, तू समजून घे ना. पण आजी माझ्या बाबांचं काय? सगळे त्यांना चुकीचं समजतात. मला एक सांग मीरा, रामपुरेंच्या घरात तू सून म्हणून आलीस, तुला एक छान कुटुंब मिळालं, सगळ्यांनी तुला आपलंसं केलं, तेव्हा तुला काय वाटलं बाळा? आजी, लहानपणापासून ज्या नात्यांचं प्रेम मला मिळालं नव्हतं ना, अगं ते प्रेम मला या रामपुरे घराण्यात मिळालं. आई, बहीण, नणंद अशी सगळीच नाती मिळाली. माझे काका मला खूप जपायचे, पण काकी खूप त्रास द्यायची मला. तिच्यामुळे ते घर मला कधीच स्वतःच वाटलं नाही. मी रामपुरे घरात आले आणि मला माझं हक्काचं घर मिळालं. मीरा, मग एका घटनेमुळे सगळं सुख नाती संपून जातात का बाळा? आजी नाही संपत, पण मग सत्य काय आहे हे त्यांना कळत का नाहीये? अगं तेही सगळे तुझ्याबद्दल हाच विचार करत असतील. कुठलंही सत्य कुणाच्याही मताशी बांधील नसतं. सत्याला त्याचं स्वतःचं अस्तित्व असतं बाळा, आणि योग्य वेळ आली ना की ते आपोआप सिद्ध होतं. तुझे बाबा किंवा सासू एक कोणीतरी सत्य बोलतंय, पण सत्य काहीही असलं तरी तुझी इतर नाती बदलून कसं चालेल बाळा? तुला तुझी नाती जपायला हवीत पोरी. आयुष्यात वादळं येतच राहतात, पण नाती शेवटपर्यंत जपायला हवीत, टिकायला हवीत. हे सत्य तू स्वीकार आणि बाकी सगळं देवी महागौरीवर तू सोडून दे. तिला तिच्या लेकरांची काळजी आहे बाळा. आजी, देवीच्या फोटोमध्ये मला तू दिसलीस म्हणून मी इथे आले. हे कसं झालं? अगं बाळा, असं समज की देवीला माझ्या करवी तुला हे सगळं समजवायचं असेल, सांगायचं असेल. तू इथे बसली होतीस त्याच वेळेला मी तुझ्या समोर आले, एवढंच. ही सगळी देवीची इच्छा आहे ग. तिच्या पुढे आपण कोण आहोत बाळा? पण एक लक्षात घे मीरा, तू आता त्या माणसांचा विचार कर ज्याने तुला इतका जीव लावलाय.